दुष्परिणाम शुगर वाढते. तिसरा दुष्परिणाम हार्ट डिझिजेसची शक्यता वाढते. चौथा दुष्परिणाम जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, कॅन्सरची शक्यता वाढते. झोप कमी झाली, वाईट झाली, डिप्रेशन, नैराश्याची शक्यता वाढते. छोट्या छोट्या गोष्टींनी निराशा येते, अँझायटी वाढते. झोप इतकी महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना तर आणखीन महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना रात्री जागण्याची सवय असते, त्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते. झोपेची गुणवत्ता खराब झाली की सगळं खराब होतं. मी तुम्हाला पुढची गंमत सांगतो. नवीन स्टडी आलाय, जे लोक संध्याकाळी उशिरा व्यायाम करतात त्यांची झोप खराब होते, आणि ती झोप खराब झाली की व्यायामाचा फायदा मिळत नाही, अशी संशोधन आहेत. 24 तास जिम आलेले आहेत ना, रात्रीचा 10 वाजता जाऊन जिममध्ये वजनं उचलतायत, त्या ट्रेडमिलवरती पळतायत, त्याचा तोटाच जास्त होतो, फायद्यात तेवढा होत नाही. आणि फार महत्त्वाचं आहे, समजून घेणं आवश्यक आहे. हा विषयच महत्त्वाचा आहे. झोपेकडे मी जेवढं लक्ष देईन तेवढी झोप माझी सुधरेल, आणि जेवढी माझी झोप सुधरेल तेवढं माझं आरोग्य सुधारणार आहे. आणि ही झोप सुधारण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. योगामध्ये ध्यान सांगितलंय झोपायच्या आधी. विज्ञानाने अनेक गोष्टी रेकमेंड केल्या आहेत. कुठल्या? स्क्रीन टाइम कमी करा, जेवण कमी करा, रात्रीचं जेवण थोडं हलकं असावं, जेवण 3 तास आधी असावं झोपेच्या. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून झोपही तेवढीच महत्त्वाची आहे. आता आपल्याला जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा झोप खराब होते. स्ट्रेस वाढतो तेव्हा आपण व्यायाम करत नाही. स्ट्रेस वाढतो तेव्हा आपण चुकीचं खातो. स्ट्रेस वाढला की आपण साखर जास्त खातो. स्ट्रेस वाढला की आपण मीठ जास्ती खातो. स्ट्रेस वाढला की आपण तेलकट, तळकट, तुपकट पदार्थ जास्त खातो. परीक्षा जेव्हा असतात विद्यार्थ्यांच्या, किंवा ऑफिसमध्ये काम जेव्हा जास्त असतं, तेव्हा माझ्या आहाराच्या सवयी बदलतात. कॉफी जास्त प्यायली जाते, चिप्स जास्त खाल्ल्या जातात, बाहेर जास्त खाल्लं जातं, गोड जास्त खाल्लं जातं. त्याच्यामुळे स्ट्रेसचा या जीवनशैलीच्या सगळ्या अंगांशी संबंध आहे. मग मी जर का ही जीवनशैली सुधारली तर स्ट्रेस कमी होतो का? होतो. म्हणून स्ट्रेसला आपण या 3 गोष्टींच्या वेगळं नाही बघायचं, जोडूनच बघायचं आहे. आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे ही. आता या 3 गोष्टी आपण सुधारवल्या तर स्ट्रेस कमी होणार आहे. या 3 गोष्टी आपण बदलल्या तर आरोग्य पण सुधारणार आहे, रोगांची शक्यता कमी होणार आहे. मग आता हा स्ट्रेस कमी करण्याचा मार्ग सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलाय तो योगाचा अभ्यास सांगितलाय. मी काय आता योगावरती भाषण देणार नाहीये तुम्हाला, पण मी योगातली जी मुख्य अंग आहेत त्याचा थोडक्यात तुमच्यासमोर काही महत्त्वाच्या गोष्टी ठेवणार आहे. योगामध्ये सगळ्यात पहिली आपण अभ्यास करतो, कशाचा करतो? आसनांचा करतो. योग म्हणजे आसनं सगळ्यांना माहिती आहे. किती जणांनी आसनं केली आहेत आणि किती जण आसनं रोज करतात? छान. आता आसनांचा काय परिणाम होतो मी अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला. तुम्ही जर का आसनं फक्त 30 मिनिटं केली तर तुमचा कॉर्टिझॉल लगेच कमी होतं. मी 10 दिवसानंतरचा परिणाम सांगत नाहीये. आज आसनं केली मी 30 मिनिटं तर माझं कॉर्टिझॉल लगेच कमी होतं, स्ट्रेस माझा लगेच कमी होतो. मग मी आसनं केली आणि बॉसने काहीतरी सांगितलं, मला स्ट्रेस येतच नाही. बॉसला स्ट्रेस येईल कदाचित, अरे याच्या चेहऱ्यावरती काहीच परिणाम नाही, पण तो त्याचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. प्राणायाम किती जण करतात? प्राणायामामध्ये नाडीशुद्धी प्राणायाम किती करतात? अल्टरनेट नॉस्ट्रल. वा, छान. उज्जाई, भ्रामरी, शीतली, हे सगळे स्ट्रेस कॉर्टिझॉल कमी करणारे प्रकार सांगितलेत मी. लगेच कॉर्टिझॉल तुमचं कमी होतं. किती वेळाच्या अभ्यासाने? फक्त 10 मिनिटं, 30 मिनिटं नाही, केवळ 10 मिनिटाच्या प्राणायामाच्या अभ्यासाने कॉर्टिझॉल कमी होतं अशी संशोधन आहेत. फक्त कॉर्टिझॉल नाही तर जी हॉर्मोन्स आपल्या शरीराला चांगली असतात
जे ब्रेनमधली केमिकल्स आपल्या शरीराला चांगली असतात. पहिलं एक्झाम्पल म्हणजे डोपामाइन. ते डोपामाइन आलं की आपल्याला आनंद होतो. दुसरं केमिकल म्हणजे मॉलिक्यूल म्हणजे सिरोटोनिन. सिरोटोनिन जर का कमी झालं तर डिप्रेशन, सिरोटोनिन वाढलं तर डिप्रेशन निघून जातं. प्राणायामाच्या 10 मिनिटात सिरोटोनिन वाढतंय तुमचं. तिसरं केमिकल गाबा, अँझायटी रिलेटेड आहे. अँझायटी होतं का सगळ्यांना? चिंता काळजी वाटते का? चिंता वाटते ना रोज. आता काही जणांना चिंता असेल, आता काय घरी जाऊन आता स्वयंपाक करायचा आहे, अर्धा तास कार्यक्रम उशिरा सुरू झालाय, किती वेळ सुरू राहणार आहे अजून. तर ती चिंता वाढणारं जे आहे ते गाबा आहे, ते कमी होतं. गाबा कमी झालं की चिंता वाढते. मग आता ते अँटी अँझायटी ड्रग्ज बाजारात मिळतात, किंवा आजकाल तरुण मुलं ते ड्रग्ज पण ॲब्यूज करतात. ड्रग्ज ॲब्यूज ऐकलं असेल तुम्ही. त्याच्यामध्ये हे गोळ्या आहेत, अँक्झिओलाइट्स वापरल्या जातात. ते गाबा आहे. ती गोळी घेतली की गाबा वाढतं. ते प्राणायाम 10 मिनिटात वाढतं. नुसतं दीर्घ श्वसन केलं तुम्ही, कारमध्ये बसलेत, बसमध्ये बसलेत, विमानात बसलेत, ट्रेनमध्ये बसलेत, नुसतं डीप ब्रिदिंग केलं तर गाबा वाढतं. म्हणजे अँझायटी गेली ना, अँझायटी संपली. म्हणजे 10 मिनिटाच्या प्राणायामाने स्ट्रेस कमी होतो. ध्यान केलं, मेडिटेशन, 15 मिनिटाच्या ध्यानाने स्ट्रेस कमी होतो, अशी संशोधन आहेत. आणि फक्त 5 मिनिटं ओंकार म्हणला तरी स्ट्रेस कमी होतो. सगळ्यात ताकदवान काय आहे? आसनं नाहीत. क्रम बघा कसा आहे. 30 मिनिटं आसनं, 15 मिनिटं ध्यान, 10 मिनिटं प्राणायाम आणि 5 मिनिटं ओंकार. म्हणून ओंकाराचं पूजन केलं. भगवद्गीतेमध्ये ओम इति एकाक्षर ब्रह्म असं श्रीकृष्णाने सांगितलंय. पतंजलींनी अष्टांग योगामध्ये तस्य वाचकः प्रणवा, ईश्वराचं स्वरूप म्हणजे ओंकार आहे असं सांगितलंय. संपूर्ण ओंकारावरती उपनिषद आहे. इतकं ओंकाराचं महत्व आहे. ते का ते आता कळायला लागलंय. मला आत्ता कळलं इतकं महत्व काय. कारण 5 मिनिटांमध्ये स्ट्रेस कमी होतो. म्हणून या योगाच्या या सगळ्या ज्या प्रक्रिया मी तुमच्या समोर ठेवल्या, या सगळ्या प्रक्रियांचा स्ट्रेस कमी करण्यासाठी किती पटकन उपयोग होतो हे मी तुम्हाला सांगतोय. अशी कुठलीही गोळी नाही की जी गोळी घेतली की 30 मिनिटांमध्ये तुमचा स्ट्रेस कमी होईल. गोळी नाही, आसनं केली तर होईल. 15 मिनिटात स्ट्रेस कमी करणारी तर त्याहून कुठली गोळी नाही, ध्यान आहे. आणि 10 मिनिटं 5 मिनिटाची तर भाषाच नाही. आम्हाला सगळं फास्ट लागतं. ओंकाराच्या पेक्षा जास्ती फास्ट काहीच नाहीये स्ट्रेस कमी करायला. त्यामुळे आपण आपल्या या रोजच्या जीवनशैलीकडे जर का बघितलं, मी परत सगळी आठवण करून देतो की स्ट्रेस कुठून निर्माण होतोय. आणि त्या स्ट्रेसमधनं सगळे रोग निर्माण होत आहेत. शारीरिक आणि मानसिक सगळे रोग स्ट्रेसशी संबंधित आहेत. बरं, आता फक्त रोगाशी संबंधित स्ट्रेस आहे का हो? मी तुम्हाला जे सांगतोय ते विसरू नका. स्ट्रेस तुमचा वाढला तर तुमचा मेंदू म्हातारा व्हायला लागतो पटकन. स्ट्रेस वाढला तर स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. मेंदूमध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एक भाग आहे. त्या हिप्पोकॅम्पसचा थिकनेस कमी व्हायला लागतो स्ट्रेसमुळे, कॉर्टिसॉलमुळे. म्हणजे मेंदू म्हातारा झाला, लक्षात राहत नाहीत गोष्टी. मेंदू म्हातारा झाला की काय होतं? आयुष्य कमी झालं ना. मेंदू सगळ्यात महत्वाचा आहे. स्ट्रेसमुळे आपण चिडचिड करतो, नाती संबंध तुटतात. स्ट्रेस वाढला की रिलेशनशिप खराब होतात. स्ट्रेस वाढला की आपल्या रोजच्या जीवनामधला आनंद संपून जातो, कारण ते आनंदाचे हॉर्मोन सगळे निघून जातात. मागे जेव्हा मी एकनाथ सभागृहामध्ये माझं उमेशजींनी ठेवलं होतं भाषण, तेव्हा ते आनंदाच्या विज्ञानावरती ठेवलं होतं. तेव्हा मी आनंदाची अनेक संशोधनं तुमच्यासमोर ठेवली होती. तुमच्यातले किती जण आले होते त्या भाषणाला? अरे बरं बरं, छान. तर ती आनंदाची हॉर्मोन सगळी कमी होतात स्ट्रेसमुळे. आणि हा फार मोठा आपल्याला होणारा त्रास आहे. आयुष्यातला आनंद निघून जातो. आणि म्हणून त्या स्ट्रेसला कमी करणं हे आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी आहार, व्यायाम
निद्रा आणि योगाभ्यास, अशा 4 गोष्टी मी आपल्यासमोर ठेवल्या आहेत. आणि याचा संशोधनाने या सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. आधुनिक विज्ञान आणि योगशास्त्र एकच गोष्ट सांगतायत, कुठेही त्यांच्यात फरक नाही आहे. आमचे गुरुजी म्हणजे माझे वडील, त्यांचं वय वर्ष 81. आसनं करतात का? तर अनेक वर्ष आसनं करतात, पण चालणं कधी थांबलेलं नाही त्यांचं. रोज 8 ते 9,000 स्टेप्स त्यांचं चालणं होतं म्हणजे होतंच, वय वर्ष 81. आणि अतिशय उत्तम तब्येत, काहीच त्यांना कुठला रिस्ट्रिक्शन्स नाहीत, काय नाहीत. आहार अतिशय नियंत्रित. मी जे सगळे तुम्हाला नियम सांगितले त्याच्यापेक्षा ते जास्त आणखीन कडक नियम त्यांच्याकडनं पाळले जातात. झोपेचे नियम पाळले जातात, ध्यान केलं जातं, आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला त्या अवस्थेला मेंटेन ठेवलंय. त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये हळूहळू अंतर्भाव करावा, आणि त्यातनं आपल्यालाच खूप फायदा होणार आहे. विषय तसा खूप अजून चालू शकतो, पण जेवढं मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना त्याच्यातनं खूप नवीन घेऊन, नवीन दिशेने आपल्या जीवनाची दिशा बदलवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. मला उमेशजींनी, गंगाप्रसादजींनी इथं बोलवलं, MGM युनिव्हर्सिटीनी ही जागा उपलब्ध करून दिली.